तर मित्रांनो आताच कामावरून सुट्टी झाली. तर आमच्या कामाचा स्वप्नील बोलत होता की आमच्या गणपतीला या. भरपूर दिवस झाले तो बोलत होता गणपतीला या. तर आम्ही आज चाललो आहे त्यांच्या गावात गणपतीला. तर तुम्हाला सर्वांना दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या माझ्या मित्राच्या शुभमकडे पण जाणार आहोत. तर खूप मोठा हनुमान आहे. कुठे चाललो? हो स्वप्नील सर, तुम्ही बघू शकता स्वप्नील सर. आणि ही सगळी किती मस्त सनसेट आहे. काय पाहिजे तुला? पावडर पावडर अध्यक्ष. तर मित्रांनो फायनली आम्ही त्यांच्या गावात पोहोचलो. तर आम्ही एक अशा ठिकाणी जातो ना तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज असेल. तर मित्रांनो संध्याकाळ झाली, खूप टाइम झाला तरी आपण आम्ही गेलो. आमचा एक ड्रीम होता तिथे जायचा. तर चला पुढे जाऊया आपण. आणि पुढे गेलो तर असा एक दिसला की टायराचं एक मोठा दुकानच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात वांगणी विक्रेचा बोगदा आणि हे सगळे वॉचमॅन आम्हाला अडवलाय. आणि आमच्या सोबत आहेत सगळे आमचे स्वप्नील सर. हे कसा बोलतो काय समजत नाही. आणि भावजा डायरेक्ट शांत झालाय म्हणजे विचार करे तर मित्रांनो नक्कीच हा वांगणी देखरा इथला बोगदा बदलापूरला निघतो, तुम्ही बघू शकतात. आणि नक्कीच तो लवकरच होईल आणि आपल्याला सगळ्यांना जाण्यासाठी लवकर 10 मिनिटात आपण बदलापूर. तर आम्ही गेलो स्वप्नील सरांच्या घरी आणि मस्त दाबून त्यांच्या घरी पोहे बनवले होते आणि ते आम्ही दाबून खाले. मी तर खूपच दाबून म्हणजे पोट भरून खाले. खाऊन झाल्यानंतर जरा गणपती बाप्पाच्या इथं थोडा बसलो, त्यांच्या गावातल्या लोकांकडं बोललो आणि नंतर मला आठवलं की माझ्या मित्राकडं पण जायचं आहे शुभमकडे. तर थेट आम्ही डायरेक्ट शुभमकडे गेलो. शुभम भाऊ बरोबर एक फोटो काढला, मस्त नाश्ता केला आणि तिथून निघालो थेट घरी. रात्र पण खूप झालती. चल